नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज ओतूर ग्रामपंचायतीमध्ये आलात, काय काम घेऊन आलात? मी आज वनगरे भाऊसाहेबांकडे आलो होतो. 2009 साली त्यांनी एक बांधकाम परमिशन दिली होती. कोणाला परमिशन दिली होती? साई स्थापत्य डेव्हलपर जाधव यांच्या नावाने पत्र आहे त्यांचं. कोण आहे डेव्हलपर? मारुती बबन जाधव. मारुती बबन जाधव. हां. त्यांना परमिशन दिली. हो. त्यात तुमचा रोल काय? मी त्यांना जमीन डेव्हलपमेंटला 2023-12-2010 साली डेव्हलपमेंटला जमीन दिली होती. बरं. हा त्याचा दस्त ओरिजिनल. 2010 साली मी तुम्ही त्यांना डेव्हलपला दिली? हो डेव्हलपला जमीन दिली. मी त्यांचा स्लीपिंग पार्टनर होतो. अच्छा. परंतु 2010ला मी डेव्हलपमेंटला त्यांना जमीन दिली. 2010 सर्वे नंबर 606/1 कुठल्या गावातली? नारायणगाव. कोडो रोडला. हा नेमकं कशासाठी आले? प्रकरण काय आहे? प्रकरण असं आहे की 2010 साली मी डेव्हलपमेंटला जमीन दिली. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट 31/12/2010 साली केलं आणि ग्रामपंचायतीने परमिशन 27/5/2009 साली दिली. मग दीड वर्ष अगोदर. हो, दीड वर्ष अगोदर कशी काय परमिशन भेटली? मी जर जमीनच खरेदी केली नाही, मी डेव्हलपमेंटच दिली नाही, काही जागा मालकाची आहे नाही आहे काहीच नाही संबंध त्याच्यात. हे असताना डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच नाही केलेलं किंवा बाबा खरेदी जमीनच खरीद नाही त्या परमिशन काय दिली तुमच्याकडे आहे का? हो आहे ना. काय दिली ही परमिशन वाचा ना. काय? नारायणगाव ग्रामपंचायत साई स्थापत्य डेव्हलपर तर्फे श्री मारुती बबनराव जाधव. ठराव क्रमांक 129 27/5/2009. जमीन सर्वे नंबर 606+606/2 600 आणि 2. ही 16,596 चौरस स्क्वेअर फुटाची बांधकाम परवानगी यांनी ग्रामपंचायतीने दिलेली आहे. मजकूर काय? परमिशन काय दिली? परमिशन बांधकाम परवानगी काय लिहिले? याच्यामध्ये लिहिलेलं आहे बांधकाम परवानगी जमीन 4 मजले 16,596 चौरस फूट RCC बांधकाम. काय लिहिले वाचा ना, म्हणजे कळेल ना चुकलंय काय बरोबर काय. याच्यामध्ये चुकीचं असं हे की 2009 जमीन मी खरेदी केली. मराठी वाचता? हो. पत्राचा मजकूर वाचा. तुम्ही तुमच्या जागेवर सदरच्या जागी स्वतःची 16,596 मीटर जागा बांधकाम केले पाहिजे. तसेच तुमचे काम चालू असून त्यातील शेजारी लोकांचा उपद्रव होणार नाही त्याची दक्षता घ्यावी. बांधकाम कोणत्याही भाग शेजारी मालकाच्या जागेत किंवा सार्वजनिक रस्त्यात हद्दीत जाणार नाही किंवा हवाई अतिक्रमण न होणार याची दक्षता घेतली पाहिजे. तुम्ही तुमचे जबाबदार हे बांधकाम करण्यास सांगितलं आहे तेवढेच बांधकाम करावे. जादा बांधकाम केल्यास ते बिगर परवानगी राहील असे समजून मुंबई ग्रामपंचायत कायदा कलम 52 प्रमाणे कायदेशीर इलाज केला जाईल. मागून तक्रार ऐकली जाणार नाही. वरील बांधकाम पूर्ण होताच त्या कामी झालेला एकूण खर्च तपशिलासहित पंचायत लेखी कळवायला पाहिजे. तसे न कळवल्यास मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 124 प्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यामागून कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही. तुमचे बांधकाम चालू असताना दिलेली परवानगी ग्रामपंचायतीचे कोणत्याही संबंधित अधिकारी पदाधिकारी यांनी पाहणी मागितली असता ती बिनतक्रार दाखवावी. शेत जमिनीमध्ये बांधकाम करायचे असल्यास महसूल कायद्याप्रमाणे बिगर शेती परवानगी व बांधकाम मंजुरीचे टाउन प्लॅनिंग विभागाची मंजुरी बंधनकारक तुमच्यावर राहील. बांधकाम खात्याच्या रस्त्याच्या कडेला बांधकाम करावयाचे रिवन डेव्हलपमेंट रूल्स संबंधित खात्याकडून अटी राहून दाखले राहून बांधकाम करावे. बांधकाम चालू असताना बांधकाम साहित्य सार्वजनिक रस्त्यावर हद्दीत अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. नवीन बांधकामाच्या ठिकाणी सांडपाण्याचे बंदिस्त पाईपद्वारे ग्रामपंचायत सार्वजनिक गटारपर्यंत अगर तशी सोय नसल्यास तुमच्या मालकीचे जागेत खोल खड्डा घेऊन केली पाहिजे. असे सांडपाणी सार्वजनिक रस्त्यावर सोडता कामा नये. आपण करीत असलेल्या बांधकामात नळ कनेक्शन पाणी वापरू नये. तसे आढळल्यास नळ कनेक्शन तोडण्यात तसेच आपणास लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार नाही. तुम्हाला दिलेल्या परवानगीची मुदत हा परवाना मिळाल्यापासून 1 वर्ष राहील. याच मुदतीचे आत्ताच आपण सदर काम पूर्ण करावे. न केल्यास मुदत संपतात पुन्हा परवानगी घ्यावी. न घेतल्यास ते काम बिगर परवाना असे समजण्यात येईल. वरील कलम 1 ते 15 मध्ये नमूद केले सर्व शर्ती अटींचे पालन करण्याची जबाबदारी तुम्हास परवानगी देण्यात आलेली आहे. तरी वरील अटींचे उल्लंघन झाल्यास आढळून आल्यास सदर परवानगी ताबडतोब रद्द करण्यात येईल व बेकायदेशीर झालेले बांधकाम ग्रामपंचायत काढून टाकेल व त्याचा झालेला खर्च तुमच्याकडून वसूल करण्यात येईल. त्यामुळे तुमचे होणारे नुकसान ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही. कळावे. दिनांक 27/5/2009 असे पत्र ग्रामपंचायत. प्रत्यक्षात तुम्ही बांधकाम कधी केलं सुरू केलं? प्रत्यक्षात बांधकाम 2011 साली. 11 साली. हो.
2013ला त्यांनी बिल्डिंग चालू कंडिशनमध्ये होते काम. 1 वर्ष व्हॅलिड आहे परमिशन. हो, फक्त 1 वर्ष व्हॅलिड होती आणि ती जागा नंतर बांधकाम केलंय ना. हो, परमिशनच नाही मग यासाठी. परमिशनच नाही. आणि हीच परमिशन, हेच डॉक्युमेंट सर्व फ्लॅट धारकांना, सर्व गाळा धारकांना हीच ग्रामपंचायत परमिशन आहे. 2014 साली पण हेच परमिशन आहे. हेच करारनामा आहे 2013 सालचा. मग तुमच्या आता अडचण नेमकी काय? हे सगळे फ्रॉड डॉक्युमेंट तयार केलेले आहेत. कोणी असं केले? हे आता ही साई सापट डेव्हलपर्स म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणा, याच्यावर त्यांनी लक्ष, मी जाणून घेऊन ग्रामपंचायतीला मी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे नारायणगाव ग्रामपंचायतीला, की मला याच्या बाबतीत जे डॉक्युमेंट जे असतील तुमच्याकडे ती मला खुलासा करावा. ग्रामपंचायत नारायणगावला तुम्ही आता लेटेस्ट पत्रव्यवहार कधी केले? आत्ता 1 महिन्यापूर्वी कोणाला भेटले तुम्ही? मी भाऊसाहेब आणि सरपंचांशी संवाद साधला होता. ते म्हटले याच्यासोबत जी माहिती आहे ती आम्ही शोधून तुम्हाला देतो. अजूनपर्यंत मला हे नाही. मी त्यांना आता स्मरणपत्र आज देणार आहे आणि पुढील 4-8 दिवसात त्यांचं काय पत्र येते त्याच्यावरती सगळं अवलंबून असेल. भाऊसाहेब, तुम्ही आता शिंगोट्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. हो वाणी साहेब, वस्तुस्थिती तुमच्या समोर आलेली आहे. बरोबर आहे. कुठलेही डॉक्युमेंट न घेता त्यांना परमिशन कशी मिळाली? आणि 2 वर्ष अगोदर म्हणजे जागा नाही, जमीन नाही, विशेष नाही, त्याच्या अगोदरचे फेक परमिशन आहे किंवा तुमच्या सह्या आहेत? हां वाणी साहेब, आता जे शिंगोटे बोलले, ग्रामपंचायतची परवानगी 2009 रोजी जी घेतलेली आहे, तर ते प्रथमदर्शनी पाहिले असता ते त्याच्यावरती स्वाक्षरी माझी दिसते. परंतु आता 2009चा बरेच दिवस झाले आणि ग्रामपंचायत जे दस्त आहे ते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे ते रेकॉर्ड पाहिल्याशिवाय मला पुढच्या अधिकची माहिती सांगता येणार नाही. परंतु त्या 2009मध्ये ग्रामपंचायत परवानगी देत होते आणि यांनी हे बोलले सर्वे नंबर 606/1, तर 606/1 मध्ये काही परवानगी दिलेली दिसत नाही. याच्यावरती 606/2-3 असं नमूद आहे परवानगीवर. त्यामुळे ते मेन रेकॉर्ड पाहिल्याशिवाय आपल्याला अधिकची माहिती सांगता येणार. धन्यवाद सर. तुम्ही आता भाऊसाहेबांचा खुलासा ऐकलेला आहे, तुम्ही काय सांगाल? कुठल्या सर्वे नंबरमध्ये नेमकं बांधकाम झालेलं आहे? आमचा सर्वे नंबर आहे 606/2, 4.6 क्षेत्र आहे आमचं आणि त्याच्या शेजारी 601 भाऊसाहेबांचं म्हणणं असं आहे की आम्ही डॉक्युमेंट काहीतरी घेतले असले मगच परमिशन नाही. खुलासा द्यावा ना त्यांनी तसा. मला खुलासा भेटावा. मला त्याच्यासोबत जे काय पत्र असतील किंवा काय डॉक्युमेंटरी असतील त्याची मला रितसर डॉक्युमेंटरी भेटावं. माझा काही भाऊसाहेब, प्रश्न शिल्लक असा राहतो, जर 2 वर्ष अगोदर म्हणजे विहीर नाही, आड नाही, काहीच नाही, परमिशन म्हणजे नक्की काय? हा वाणी साहेब, हे तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण मुळं आपला अर्जासोबत त्यांनी काय काय पेपर जोडलेत ते पाहिल्यानंतरच आपल्याला त्याबाबत बोलणं उचित ठरेल. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. हो, कायदेशीर आहे. हो, शिंगोटे साहेब, भाऊसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही काहीतरी डॉक्युमेंट घेऊनच परमिशन दिली असेल, याची चौकशी व्हावी. दोषी असेल तेव्हा माझ्यावर करावी, अशी सरळ भूमिका आहे. 100% मागणी काय? माझी मागणी अशी आहे की मला याचा पत्राचा खुलासा भेटावा आणि रितसर जे दोषी असतील त्यांच्या फौजदारी कारवाई किंवा कोर्ट कारवाई करावी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.